बघू शकता मस्त क्लिअर आला आहे. तर आता लगेच वरती जाऊया आणि पूजा करून घेऊया. हे बघा हळूहळू ना ढगां गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं सगळ्यांचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आत्ताच उठलो आहे जस्ट आणि बघा आता गॅलरीत आलो तो मस्त वातावरण झालं. आता ना दिवाळी आली आहे जवळ, तर फक्त नाही म्हटलं तर 11-12 दिवस राहिले फक्त दिवाळीला. चला मस्त तयारी करूया दिवाळीची. हवी मस्त लायटिंग बिटिंग करू, तुम्हाला दाखवेल सर. तर आज आहे कोजागिरी, त्यामुळे आज रात्री ना मस्त पावभाजीचा बेत आहे. तर आधी पटकन बाजारात जातो आणि पाव घेऊन येतो आणि मसाले दूध करणार आहेत, त्यामुळे दूधही घेऊन येतो. चला हे बघा, पाव तर मी घेऊन आलो आहे आणि दूध पण आणलं आहे. तर आता मस्त हे ठेवूया, तर मम्मी ठेवेल आणि नंतर आता जरा आंघोळ वगैरे करून घेतो. आवडतो मस्त वेळ पटकन. आत्ताच मस्त आंघोळ वगैरे करून झाली आहे, असं देवाची पूजा पण करून घेतली. तर आता नाश्ता करतो. तर आता नाश्त्याला ब्रेड, भाजी आणि शिरा केला, लगेच खाऊन घेतो. आता मस्त संध्याकाळ झाली आहे आणि आता मस्त जरा झोपावर बसलो आहे. मस्त वाटतं बघा, वातावरण पण एकदम मस्त झालं आहे. तर असं थंड थंड वाटतं. आता ना हळूहळू थंडी सुरू झाली आहे मस्त. तर आता आलो तो टेरेसवर, तर म्हटलं जरा बघूया वरती कसं आहे सगळं. आणि हे बघा विमान जात आहे बघा, काय मस्त दिसतं एकदम. आता सनसेट पण होतो आहे बघा, मस्त होतो एकदम. आणि मी आलेलो टेरेसवर कारण आज कोजागिरी आहे, त्यामुळे इथे आपल्याला ना दूध दाखवायचं असेल चंद्राला वगैरे. त्यामुळे म्हटलं इथे सगळं व्यवस्थित आहे का बघूया. मस्त आहे बघा, स्वच्छ आहे सगळं. पप्पाने याने करून ठेवलं होतं सगळं स्वच्छ, त्यामुळे काय टेन्शन नाही. तर इथे काय टेबल इबल ठेवूया आणि रात्री चंद्र हा फक्त दिसला पाहिजे. काल तर दिसलेला, म्हटलं आज दिसला तर म्हणजे मस्तच जाईल. बघू दिसेल, अजून तरी काय दिसत नाही पण ठीक आहे. इथे जरा ढग वगैरे भरले आहेत हे बघा, त्यामुळे पावसाचं थोडं वातावरण आहेच. बघूया, दाखवतो तुम्हाला रात्री. आणि आज रात्री आहे पावभाजी. शॉक झाला आहे आणि बघायला आलो की म्हटलं मून दिसतो काय, पण बघा सगळा ढग असे भरले आहेत पावसाचे. त्यामुळे मून तर काय अजून आला नाही, पण हे बघा आलो आणि व्ह्यू बघा काय दिसतोय समोर, किती सुंदर दिसतंय बघा, एकदम मस्त. पण आता मून तर यायला हवा होता, कारण आता पूजा करायची आहे ना. मून तर काय अजून आलाच नाही. बघूया थोडी, आला तर दाखवून. वाटत तर नाही आता येईल, पूर्ण ढग भरले बघा. चला खाली जातो आता. फायनली मून आला आहे बघा, तो बघा ढगांच्या आड गेला, पण ठीक आहे दिसेल. बघू शकता मस्त क्लिअर आला आहे. तर आता लगेच वरती जाऊया आणि पूजा करून घेऊया. हे बघा हळूहळू ना ढगांच्या आड जातो, पण ठीक आहे दिसतोय बऱ्यापैकी. चला पटकन जाऊया वरती, पूजा करून घेऊया. तर आता पूजेला सुरुवात तर केली आहे बघा, चंद्र दिसतो आता व्यवस्थित. आणि इथे आता पप्पा पूजा करून घेत आहेत. ते बघा तुळशीला पण पूजा करून घेतली आहे. आणि आता चंद्राची पण. झाडाच्या आड गेला आहे पण ठीक आहे. हा बघा आता बाहेर आला आणि बघा आता व्यवस्थित दिसतोय क्लिअर. आणि बघा हे सगळे आता पूजा करून घेत आहेत बाकीचे. मस्त वाटतं एकदम. तर आता दुधाचा नैवेद्य दाखवून घेऊया. तर बघा नैवेद्य तर दाखवला.
आणि आता ना हे बघा पाव भाजले आहेत, कांदा टमाटर तयार आहे आणि ही बघा ही भाजी पण तयार आहे. आता लगेच प्लेट तयार करू. ती बघा माझी प्लेट तर मी तयार करून घेतली आहे, मस्त अशी डेकोरेट केली आहे. आणि हे बघा हे दूधसुद्धा तयार आहे, मसाले दूध. तर आता हे लगेच पिऊन घेऊया. तर आत्ताच आता पावभाजी आणि मस्तपैकी मसाले दूध पिऊन कोजागिरी साजरी करून झाली आहे. आता मस्त एडिटिंग करतो आणि झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉग. थँक्यू.